पती पत्नीसह एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातून समोर आली। मध्य प्रदेशच्या ग्वालेरमध्ये घडलेल्या या घटनेत परिसरात एकच खळबळ उडाली आहे। याबाबतची अधिक माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले। घटनास्थळी मिळालेल्या चिठ्ठीवरून या आत्महत्येचे धक्कादायक कारणही समोर आले आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की सिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हुरावली भागात राहणारे जितेंद्र मजुरीचे काम करतात। जितेंद्र यांची पत्नी त्रिवेणी आणि मुलगा अचल त्यांच्यासोबत राहतो। गेल्या 2 दिवसांपासून त्यांचे घर बंद होते। रविवारी दिनांक 28 जानेवारी रोजी शेजारी राहणाऱ्या लोकांना दुर्गंधी येत होती। यानंतर लोकांना संशय आल्याने याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली। माहिती मिळताच सिरोळ पोलीस ठाण्याचे प्रभारी विनयसिंह तोमर फौजफाट्यासह दाखल झाले। आत गेल्यावर घरातले दृश्य पाहून पोलीसही हादरून गेले। घरामध्ये पती पत्नी आणि मुलाचा मृतदेह दोरीला लटकत असल्याचे दिसले। तसेच जितेंद्र यांच्या हातावर ब्लेड चाकूच्याही खुणा होत्या। दरम्यान या घटनेनंतर फॉरेन्सिक तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले। पोलीस या प्रकरणाचा खून आणि आत्महत्येच्या दृष्टीने तपास करत आहेत। घटनास्थळी मुलगा अचल याच्याकडे एक चिठ्ठी सापडली, ज्यामध्ये एका व्यक्तीच्या नाराजीमुळे मुलाने आत्महत्या केली। आता मीही आत्महत्या करणार आहे असे म्हटले आहे। पोलीस या प्रकरणाचा आता अधिक तपास करत आहेत।